काल रिझर्व्ह बँकेने काही आर्थिक निर्बंध घातलेत, काही तांत्रिक बाबीमुळे हे निर्बंध आलेले आहेत. खरं वास्तविक पाहता मार्च नंतर आणि गेल्या 2 महिन्यामध्ये बँकेने लक्षणीय प्रगती केलेली आहे. त्याच्यामध्ये आपलं शेअर कॅपिटल दुप्पट झालेलं आहे, आपली लिक्विडिटी 60 कोटींनी वाढलेली आहे. SLR गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये आपण 60 कोटी ऍडिशनल सिक्युरिटी केलेली आहे. सगळ्या आघाड्यांवर आपण प्रगती दाखवलेली आहे. काही तांत्रिक कारणांमुळे आता हे निर्बंध आलेत, पण याचा रिझर्व्ह बँकेवर पाठपुरावा करून आणि आवश्यक ते शेअर कॅपिटल अजून जास्त वाढवून, जसे आपण दुप्पट केले त्याच्यापेक्षा अजून जास्त वाढवून हे निर्बंध ताबडतोब हटवून घेण्याकरता आम्ही अतिशय पाठपुरावा करून प्रयत्नशील आहोत. सभासदांना आमची एक विनंती की आजपर्यंत ते आमच्या बरोबर राहिले, समर्थ बँकेवर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. कोणत्याही बाकीच्या बाबतीवर विश्वास ठेवू नका. बँक डायरेक्टर्स आम्ही पूर्णपणे हे निर्बंध काढून घेऊन बँक पूर्ववत करू एवढं आम्ही आपलं आश्वासन देतो. आमच्यावर विश्वास ठेवा आणि आपलं पाठिंबा कायम ठेवा. खातेदारांना गरज असते कधी मेडिकल इमर्जन्सी आहे, दिवाळीचा आहे किंवा इतर आहे, या संदर्भात तुम्ही आरबीआयला काय पाठपुरावा? आता खातेदारांच्या करता इमर्जन्सी याच्याकरता आम्ही आता ताबडतोब मेल केलेला आहे की मेडिकल इमर्जन्सी किंवा काही अशी दुसरी इमर्जन्सी असेल तर त्याच्याकरता आम्हाला एक खातेदारांना सवलत देऊन विड्रॉलची परवानगी द्यावी. ते आज मेल केलेला आहे, 1-2 दिवसात त्याचं उत्तर येईल. काही इन्व्हेस्टर वगैरे याच्यामध्ये गुंतवणूक करून काय वेगळ्या पद्धतीने करता येईल असं आहे? आपलं इन्व्हेस्टर बरोबर अग्रीमेंट झालेलं आहे ह्याच्यामध्ये. त्याप्रमाणे ते जवळ 250 ते 300 कोटीची इन्व्हेस्टमेंट बँकेत करतायत आणि त्यापैकी 125 कोटीची इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. आणि आत्ताच्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी आज पुढची इन्व्हेस्टमेंट करायचं लवकरात लवकर करायचं कबूल केलेलं आहे. काही ज्यांची करंट अकाउंट आहेत त्यांना पैसे मिळत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. कितीपर्यंतची रक्कम देता येईल म्हणजे त्यांचं किंवा हप्त्याचा खर्च तर भागेल असं काय? आता आपण त्यांना मिनिमम आपण 10,000चे विड्रॉल अलाउ करा म्हणून दिलेले आता करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंटवर. आणि व्यवहार करता आपण म्हणजे निर्बंधच उठवण्याची परवानगी मागतो. साधारण 5 लाखाच्या वर किती ठेवीदार असतील? तो आकडा काढलेला आहे, बाहेर आहे, मी तुम्हाला देतो. आता माझ्यासमोर नाहीये, आकडा काढलेला आहे. बँकेच्या किती शाखा आहेत आणि किती आपले? आपण 32 शाखा आहेत आणि आपले 1 लाख म्हणजे सर्व अकाउंट धारक आहेत. ठेवीदाराच्या याच्यात करंट सेव्हिंग डिपॉझिट असलेले 1 लाख ठेवीदार आहेत.